राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणाचा उलगडा झाला असून बायकोनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे। या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी विवाहित प्रेयसीला बेड्या ठोकल्या असून नवरा आणि प्रियकर सुद्धा गेला आणि स्वतः जेलवारीसाठी गेली आहे। राज्यात उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू। प्रशासन अलर्ट मोडवर आहे। राज्यात तापमानाचा पारा चढत असून सोलापूरने 42°C तर नंदुरबारने 43°C गाठले। बुलढाण्यात शेगावच्या 6वीतील संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला। अकोल्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजाराला 11 एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली। आग इतकी प्रचंड होती की परिसरात धोक्याचे वातावरण निर्माण झाले। जवळच पेट्रोल पंप असल्याने घबराट उडाली। या आगीत 12 दुकाने, 1 ट्रक आणि दुचाकी जळून खाक झाली असून मिरचीसह इतर शेतमालही जळाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले। आगीचे कारण स्पष्ट नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा आज शनिवारी सोलापूर दौरा रद्द झाला असून दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी दिली। सोलापूर शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोलापुरातील सर्वच हनुमान मंदिरात मोठी गर्दी दिसून आली। मल्लिकार्जुन नगर परिसरातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात रात्री भजन कार्यक्रम, सकाळी रुद्राभिषेक व गुलाल कार्यक्रम, पाळणा, महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। उन्हाळा सुरू होताच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी लागते। तसेच एप्रिल-मे महिन्यामध्ये लग्नसराईचा हंगामही जोमात असतो। या पार्श्वभूमीवर सोलापूर आगारात प्रवाशांची गर्दी वाढत आहे। नातेवाईकांना भेटण्यासाठी, यात्रेसाठी, विशेषतः विवाह समारंभासाठी प्रवासी लांब पल्ल्याच्या बसेसना प्राधान्य दिले जाते। शिवाय रेल्वेचे तिकीट आतापासूनच आरक्षित होत असल्यामुळे प्रवासी लालपरीला प्राधान्य देतात। यंदाचा उन्हाळा कडक आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्येच अनेक जलस्रोत कोरडे पडले असून नदीकाठच्या गावात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडून कुरनूर धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणात सध्या 28% पाणीसाठा शिल्लक आहे। शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडे प्राप्त झालेल्या 3375 तक्रारी, सूचना, हरकती यावर 4 सदस्यांच्या समितीपुढे 15 एप्रिल ते 23 मे पर्यंत सुनावणी होणार आहे। याबाबतचा अंतिम निर्णय मे अखेर होऊन जूनमध्ये शासनाच्या मंजुरीनंतर शहर विकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे। जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या मुलांसह प्रेयसीला अक्कलकोट दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सिन्नूर येथील रमेश हनुमंत कळसगोंड याचा बुधवारी व गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी विरोध केल्याच्या कारणावरून आईशी वाद झाला। इन्शुरन्स क्लेम कट करायचा आहे असं सांगून 1,20,000ची ऑनलाईन फसवणूक झाली। मात्र सायबर पोलीस ठाणे सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी तात्काळ बँक खाते सीज करून गेलेले पैसे पुन्हा परत मिळवून दिले। त्यानंतर सदर तक्रारदार यांची फसवणुकीची रक्कम ज्या संशयित बँकेतील खात्यात गेली होती त्या बँकेशी संपर्क साधला। तात्काळ खाते सीज करण्यास सांगितले व तक्रारदाराची रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात परत मिळवून दिली।